नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. महाराष्ट्र नामामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स. दुष्काळाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारनं ढकलली एकमेकांवर जबाबदारी. दुष्काळ जाहीर करण्याची जबाबदारी राज्याचीच, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा घरचा आहे. 14 डिसेंबर पासून केंद्रीय पथकाचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा. सरकार शेतकऱ्यांच्या या भयानक अशा आत्महत्यांच्या बाबत बिलकुल गंभीर नाही, हे आजच्या या सरकारच्या एकंदरीत कामकाजातल्या कार्यपद्धतीवरून जाणवलं. दुष्काळावरून विधिमंडळातही गदारोळ. विरोधकांचा सभागृहात ठिय्या. विधान भवनाबाहेर राष्ट्रवादीची निदर्शन. पाण्यावरून अहमदनगर विरुद्ध मराठवाडा वाद पेटला. जायकवाडीसाठी अहमदनगरनं पाणी का सोडायचं, मधुकर पिचड यांचा सवाल. हरिश्चंद्र फेडरेशन या अहमदनगरच्या संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका. अहमदनगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर आक्षेप. हायकोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्याची संस्थेची याचिका. कुठली गोष्ट समजून घ्यायची नाही आणि आकांड तांडव करायचा, ही गोष्ट मला असं वाटतं योग्य नाहीये. मुंबईच्या विकासाबाबतच्या समितीवरून वादंग. समितीला विरोध करणारे मुंबईचे विरोधक. मुख्यमंत्र्यांचा टोला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची सामनामधून अप्रत्यक्ष टीका. नंदुरबारमधल्या आश्रमशाळेतल्या मुलांच्या हालअपेष्टांची सरकारनं घेतली दखल. नाशिक आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश. 10वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकं. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. अपघातात हात गमावलेल्या कामगाराला सद्गुरू श्री श्री इंडस्ट्रीज लिमिटेडनं सोडलं वाऱ्यावर. मदत द्यायला मालकांचा नकार, तर तक्रार दाखल करून घ्यायला पोलिसांची ही टाळाटाळ. कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात सीमावासियांचा बेळगावमध्ये महामेळावा. लढा सुरूच ठेवण्याचा ND पाटलांनी व्यक्त केला निर्धार. आणि डोंबिवलीत धोतर आणि झब्ब्यामध्ये दिसले राज ठाकरे. लोकांशी मारल्या गप्पा आणि केलं फोटो सेशन. घुमान साहित्य संमेलनासाठी विक्रमी मतदान. 1000 पेक्षा जास्त मतपत्रिका दाखल. उद्या दुपारी 1 वाजता लागणार निकाल. महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा प्रश्न आज लोकसभेतही गाजला. केंद्र आणि राज्यानं जबाबदारी आता एकमेकांवर ढकललेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र सरकारनं दुष्काळ जाहीर करायला उशीर केला, असा घरचा आहेर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी राज्य सरकारला दिलाय. दुष्काळ जाहीर करण्याची जबाबदारी राज्याचीच आहे, असं त्यांनी म्हटलं. राज्याला मदत देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राची टीम 14 नोव्हेंबरपासून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. दरम्यान दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी केंद्रावर तोफ डागली आहे. आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे, असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारलाय. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी खासदारांनी लोकसभेत सभात्याग केलाय. तो पता है कि SDRF का एक फंड होता है जो राज्यों के अंदर होता है और सूखा की घोषणा राज्य सरकार कर सकता है और उससे खर्चा कर सकता है और फिर अधिसूचना आदि जारी कर दी और मेमोरेंडम भेजे तो यहां से टीम जाती है, आकलन करती है और फिर वो रिपोर्ट NDRF में जाता है. तो महाराष्ट्र के अंदर हमने इसको स्वीकारा कि ये सूखा की घोषणा पहले होनी चाहिए थी, लेकिन उसमें विलंब हुआ. इस सरकार ने घोषणा की, सूखा की घोषणा होता है तो राज्य सरकार अधिसूचना जारी करती है. ऐसा कोई अधिसूचना महाराष्ट्र की सरकार ने नहीं किया. हरियाणा ने किया. हरियाणा महाराष्ट्र की सरकार ने घोषणा किया. अखबार में हमने खबर देखा, हमने तुरंत खबर किया और 2 के रात में ईमेल से हमने उस पेपर को मंगाया. फिर हमने हमारी बात मुख्यमंत्री जी से हुई. कृषि मंत्री जी को मैंने यहां बुलाया और जिस दिन हम जवाब दे रहे थे उसी दिन सुबह में हम कृषि मंत्री जी को बुलाए थे पूरा पेपर्स लेके, क्योंकि ईमेल से भी आया था लेकिन कुछ और जानकारी चाहिए था. और हमने यहां जो चर्चा की उसमें हमने घोषणा किया कि कल हमारी टीम जाएगी.
और दूसरे दिन हमारी टीम गई, वहां शपथ ग्रहण हो रहा था, उसके बावजूद हमारी टीम ने अधिकारियों के साथ बैठक की, दूसरे दिन मुख्यमंत्री जी के साथ बैठा और 14 तारीख से बजाबते, चूंकि राज्य सरकार के अधिकारियों को लेकर जिलों में जाना पड़ता है, तो ये 14 से वो सब जिलों का दौरा उनका बना है, उनके अधिकारी का भी वो भी बना के दे रहे हैं, हमने तो अपना बना कर दे दिया है। एकंदरीत कुठले ठोस आश्वासन नाही, कुठला निर्णय नाही आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अनास्था अशाच प्रकारची अवस्था आज केंद्रामधील या शासनाची आहे। हे दुर्दैवाची बाब आहे, कारण याच्यावर कुठले राजकारण करण्याचा हेतू नाही आहे। इतरही शिवसेनेच्याही काही निवडक सदस्यांनी हा प्रश्न टाकला होता, त्यांना सुद्धा कुठलं उत्तर त्यांनी दिलं नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये कुठल्याही सकारात्मक भूमिका घेण्याची भावना ही या सरकारची नाही आहे। आम्ही मागणी केली होती की राज्य सरकारने या ठिकाणी मागणी केलेली आहे, तर त्यावर त्यांनी तातडीनं पत्र आल्याशिवाय अशा गोष्टी कुठल्याही करता येत नाही। राज्य सरकारकडनं पत्र आल्यानंतर तातडीनं ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी चालू होता त्या दिवशी केंद्रातील सरकारनं आपले प्रतिनिधी शेतकऱ्यांचे हाल अपेक्षा पाहण्यासाठी इथून पाठवलेले आहेत। त्या दिवशी काही अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या आणि आता तरी 14 तारखेला त्याचा अहवाल येईल आणि त्यानंतर त्यांना ताबडतोब मदत करू असं जाहीर केलेलं आहे। आणि याच विषयावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकरनं। आपल्यासोबत आहेत सुप्रिया सुळे, ज्या आता दुष्काळाबद्दलच्या चर्चेनंतर सभात्याग करून आलेल्या आहेत। सुप्रियाताई, सभागृहामध्ये आम्ही बघितलं तुम्ही अगदी पोटतिडकीने मुद्दा मांडत होता, पण कृषी मंत्र्यांकडून जसं हवं तसं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, तुमची काय भावना आहे? या देशाचा कृषी मंत्री एवढा संवेदनशीलता आपल्या विरोधात आमच्या दाखवेल, म्हणजे मला दुष्ट शब्द वापरायचा नाहीये खरं, पण इतकं त्यांनी म्हणजे या विषयाबद्दल त्यांनी काही एक विश्वासार्हता आम्हाला अजिबात दाखवलेली नाही आणि खरंच भारताचं दुर्दैव आहे की हा कृषी मंत्री अशा बाबतीत राजकारण करतोय आणि कुठलाही ठोस उत्तर त्यांनी दिलं नाही। आम्ही वारंवार त्यांना विचारत होतो, मंत्री जो शेतीचा आहे तो अशी उडाउडवीची उत्तर तो आम्हाला कधी याच्यात राजकारण आणायचं नव्हतं। माझं स्वतःचं म्हणणं आहे की दुष्काळ हा गंभीर विषय, कुणाचं सरकार असलं पण त्यांनी तुमच्यावर काही आरोप केले की अगोदरचं सरकार असं होतं, त्यावेळेला असं झालं होतं, असे काही आरोप केले सुद्धा आम्ही सभागृहामध्ये बघितले। ही अशा पद्धतीचं राजकारण योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? दुष्काळाच्या बाबतीत नक्कीच नाही। मी त्यांच्या जागी असते तर असं कधीच उलट बोलले नसते, कारण शेवटी जेव्हा आपण जबाबदारीवर असतो तेव्हा बाकीच्यांनी काय केलं, मी त्यांनाही म्हणले की 2 wrongs don't make a right, म्हणजे त्यांचं जर म्हणणं असेल आधीच्या सरकारने काही चूक केलं असेल म्हणून हे ती चूक करणार आहेत का, किंवा आधीच्या सरकारचं का तुम्ही सांगताय, तुम्ही काय करणार आहे सांगा ना। आधीच्या सरकारने काय केलं आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, देशाला माहिती आहे की जेव्हा जेव्हा आधीच्या मंत्रालयाकडून पॅकेजेस महाराष्ट्रात किती तातडीने आली आहे ते तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे। पहिल्यांदाच महाराष्ट्रावर हे सरकार हे अन्याय करते आणि कृषी मंत्रालय दुर्लक्ष करत आहे, हा माझा जाहीर आरोप आहे। मला शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्हाला असं वाटतं का की अच्छे दिन म्हणणारे सरकार जे सरकारवर आलेले आहेत असे लोक अन्नधान्याच्या किमतीच्या संदर्भात आणि आता मदतीच्या संदर्भात सपशेल अपयशी ठरलेले आहेत? हो, अर्थातच अपयश तुम्हाला उघड्या डोळ्यांनीच बघायला लागतंय, काही मला सांगायची गरजच नाहीये। त्यामुळे पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रावर अन्याय होतोय आणि ह्याच्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, पण या महाराष्ट्रातल्या जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळवून देत नाही त्याच्यामुळे मी स्वतः माणुसकीच्या नात्याने राजकारण बाहेर ठेवून त्यांच्यासाठी सगळे प्रयत्न करेन। या संदर्भात बोलूया आमच्या नवी दिल्लीचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर आता आपल्यासोबत आहे। अमेय, ज्या प्रकारे आपण बघितलं की सरकारने साधारणतः 4000 कोटींची मागणी घेऊन दुष्काळाची मदत केंद्र सरकारने करावी असा एक प्रस्ताव दिला आणि आता केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात की राज्यांनी ती अधिसूचना जारी केली नाही की राज्यात दुष्काळ पडलेला आहे। हा सगळा काय बेबनाव आहे, काय नेमकं राजकारण आहे, जबाबदारी एकमेकावर ढकलण्याचं? दोन गोष्टी आहेत राजेंद्र। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग ज्यावेळेला लोकसभेमध्ये उत्तर देत होते त्यावेळेला कदाचित त्यांना भानच नव्हतं की काय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचंच सरकार आहे, अशा पद्धतीत ते जणू काही काँग्रेसचंच सरकार आहे अशा पद्धतीनेच त्या शासनाबद्दल बोलत होते। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता गेल्या काही वर्षांमध्ये कुठलंच सरकार कधी दुष्काळ जाहीर करत नाही, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे अशा पद्धतीने विधान करत असतं, दुष्काळ जाहीर केला जात नाही। त्यानंतर 3994 कोटी रुपयांची मागणी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येऊन स्वतः राधामोहन सिंग यांच्याकडे केलेली आहे। याला आता जवळपास आठवडा होत आलेला आहे। त्यानंतर मग पुढे काय, केंद्र सरकारकडून त्याबद्दल काही सांगितलं गेलेलं नाहीये।
असं सांगितलं जातंय की आमचं एक पाहणी पथक गेलं होतं आणि ते पाहणी करून परत आलं. मग नंतर त्या पाहणी पथकाने काय अहवाल दिला, महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये ते गेलेलं, जे पाहणी करण्यासाठी गेलेलं होतं, तर कुठले भाग होते, त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती होती, आणेवारीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची काय भूमिका आहे, महाराष्ट्र सरकारने जो त्यांच्याकडे अहवाल पाठवलेला आहे आणि मागणी मागितलेली आहे त्यातले किती रुपये तरी दिले जाणार आहेत. साधारणपणे आतापर्यंतचा इतिहास असा आहे की 5,000 कोटी रुपये मागितले गेले तर मग 3,500 कोटी रुपये दिले जातात. 4,000 कोटी रुपये मागितले गेलेले आहेत तर मग नेमके आता केंद्र सरकार किती देणार आहे, या गोष्टींची उत्तर देण्याची गरज केंद्रीय कृषी मंत्र्यांची होती. पण त्याने अजिबात तसं उत्तर दिलेलं नाहीये. जे उत्तर दिलं ते अत्यंत त्रोटक होतं आणि बऱ्याच प्रमाणात राजकीय स्वरूपाचं होतं. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला राजकारण आता नकोय. त्याने गेल्या वर्षभर राजकारण बघितलेलं आहे. आता त्याला थेट मदतीची गरज आहे. ही मदतीची गरज, आपण त्यांना मदत द्यायची आहे शेतकऱ्यांना, याचं भान केंद्रीय कृषी मंत्र्यांना आजच्या उत्तरामध्ये होतं, असं भाजपचे खासदार सुद्धा खरं तर खासगीमध्ये म्हणणार नाहीत. अनेक भाजपचे खासदार या राधामोहन सिंग यांच्या उत्तरानंतर अवाक झाले होते की हे आपलेच मंत्री आपल्याबद्दल असं कसं काय बोलू शकतात, अशी भावना, असं त्यांची एकंदरीत चेहऱ्यांवर त्यांचे भाव होते. पण एकंदरीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राला आज आत्ताच्या या क्षणाला तरी कृषी मंत्र्यांच्या उत्तराकडे महाराष्ट्र डोळे लावून बसलेला होता, अपेक्षा होती. पण महाराष्ट्राच्या तोंडाला पूर्णपणे कृषी मंत्र्यांनी पानं पुसलेली आहेत, अशीच अनेकांची भावना आहे. धन्यवाद अमेय या सगळ्या अपडेट्स बद्दल. आता उद्या अजून याचे पडसाद काय उमटतात हे आपण पाठपुरावा त्याचा करत राहणार आहोत. वळूयात राज्यातल्या हिवाळी अधिवेशनाच्या बातम्यांकडे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही दुष्काळाच्या प्रश्नावरून गाजला. दुष्काळ प्रश्नावरून विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभेत दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विरोधक हौद्यात उतरले. दुष्काळाचं आर्थिक पॅकेज जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. तर दुसरीकडे आजच दुष्काळावर चर्चा करण्याचा प्रस्ताव सरकारनं देऊन विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. तर गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर दुष्काळ प्रश्नी सरकारला धारेवर धरत राष्ट्रवादीनं विधानभवनाच्या आवारात निदर्शनं केली. अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून चर्चा करत बसण्यापेक्षा तातडीनं पॅकेज जाहीर करावं अशी आमची मागणी होती. अगोदर पॅकेज जाहीर करा आणि मग आपण चर्चा करू. परंतु सत्तारूढ पक्षामध्ये त्या विषयाचं गांभीर्य फारसं दिसलं नाही. वास्तविक जे आज सत्ताधारी आहेत तेच ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करायचे, त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. परंतु तशा पद्धतीनं गांभीर्य त्यांनी लक्षामध्ये घेतलेलं नाही. राजकीय भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर 97 मध्ये देखील चर्चा न करता आज दिवसभराचं कामकाज हे शेवटी त्यांनी स्थगित त्या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या 15 वर्षामध्ये आघाडी शासनानं काय केलं त्याच्यावर संपूर्ण त्यांचा थ्रस्ट होता, त्याच्यावर संपूर्णपणे त्यांचा जोर होता. आमचं म्हणणं आहे की 15 वर्षाच्या मागच्या काळात काय झालं, यापुढे तुम्हाला जेवढी चर्चा करायची तेवढी करा, परंतु आज तुम्हाला खरं पाहिजे गांभीर्य, तर ते या मराठवाड्यापासून इतर अनेक ठिकाणी जो दुष्काळ पडलेला आहे आणि शेतकरी आज आत्महत्या करतोय त्याच्यावर ताबडतोब चर्चा व्हावी, हा महत्वाचा मुद्दा आहे. पण या संदर्भातली एक ताजी बातमी आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य सरकारची आता कोंडी झालेली आहे. राज्य आणि केंद्र मिळून आर्थिक पॅकेज मिळण्याची गरज आहे, पण केंद्राकडून अजूनपर्यंत राज्याला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आज लोकसभेत काय वक्तव्य केलं याची बातमी आपण पाहिली. बुधवारी संध्याकाळी म्हणजे उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. गुरुवारी दुपारी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे. मदतीचा निश्चित आकडा ठरवण्यासंदर्भात राज्य सरकार समोर आता एक प्रकारे पेच निर्माण झालेला. आशिष जाधव आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आपल्यासोबत याच मुद्द्यावर बोलण्याकरता. आशिष, केंद्र सरकारनं आता ही जबाबदारी राज्य सरकारकडे ढकललेली आहे. आकडा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी कितीचा जाहीर करायचा हाही पेच आता सरकार पुढे आहे. काय नेमकं घडतंय नागपुरात? राजेंद्र, दुष्काळाच्या प्रश्नावरती देवेंद्र फडणवीस सरकार साफ कोलमडलेलं दिसतंय, हतबल झालेलं दिसतंय. एक तर राज्याच्या तिजोरीमध्ये तितका पैसा नाही आहे की राज्य स्वतःहून दुष्काळांसाठी स्वतःचं पॅकेज देऊ शकेल आणि त्यामुळे राज्य सरकारची सगळी आस ही केंद्राकडे लागली होती. पण आता केंद्र सरकारनं सुद्धा हात झटकले आहेत. तसं वक्तव्य लोकसभेतून किंवा राज्यसभेत चर्चेच्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलेली आहे. जी सूत्रांकडून IBN लोकमतला माहिती मिळते आहे त्यानुसार
केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कुठलाही प्रतिसाद अजूनपर्यंत मिळालेला नाही. राज्य सरकार उद्या पुन्हा प्रयत्न करणार आहे केंद्र सरकारबरोबर पाठपुरावा करण्याचा, कारण राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की राज्यात जितकी भीषण परिस्थिती दुष्काळाची आहे ती निवारण्यासाठी केंद्र सरकारच्या भरीव मदतीची गरज आहे. आणि जर का केंद्र सरकारनं आर्थिक पॅकेज राज्य सरकारला देऊ केलं नाही तर राज्य सरकारची तेवढी पत किंवा ताकद नाहीये की स्वतःहून आर्थिक पॅकेज राज्य सरकार जाहीर करू शकेल. म्हणूनच उद्या संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आहे आणि दरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये दुष्काळासंदर्भात चर्चा सुरू होईल आणि गुरुवारी दुपारी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करू शकेल असं सरकारला वाटतंय. परंतु बिकट वाट आहे. सरकार यातनं कसा मार्ग काढतो ते पाहावं लागणार आहे. धन्यवाद आशिष. या अपडेट्स बद्दल. आता उद्या नेमकं मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय निर्णय होतात त्याचंही आपण पाठपुरावा करणार आहोत. तर बोलूयात दुसऱ्या महत्त्वाच्या दिवसभरातल्या बातमीकडे. पाण्याच्या प्रश्नावरून मराठवाडा आणि अहमदनगरमधला वाद पेटलेला आहे. अहमदनगरचं पाणी मराठवाड्याला का द्यायचं असा प्रश्न अहमदनगरमधले नेते आणि शेतकरी विचारतायत. हरिश्चंद्र फेडरेशन या अहमदनगरच्या संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. यांनी अहमदनगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर त्यात आक्षेप घेण्यात आलाय. हायकोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यात आलंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची ही संस्था आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा या संस्थेकडूनही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मात्र जायकवाडीसाठी अहमदनगरनं का पाणी सोडायचं असा सवाल राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी विचारलाय. गाव नगर मधले गोदावरीला पाणी नाशिक जिल्ह्यातनं येतं. नाशिक जिल्ह्यातल्या एकाही धरणातलं पाणी सोडायचा का सरकारनं निर्णय घेतला नाही आणि म्हणून केवळ हा नगर जिल्ह्याचा निर्णय घेऊन हा सरकारनं नगर जिल्ह्यावर अन्याय केलाय. अहमदनगरमधून जायकवाडी धरणात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे खुले करायला अहमदनगरचे शेतकरी विरोध करतायत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आमच्यावर अन्याय करून मराठवाड्याला पाणी देण्याची सरकारची भूमिका चुकीची आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही हे पाणी सोडणार असाल तर आमच्या भागातला जी पाऊस अजिबात झाला नाही, जी दुष्काळ परिस्थिती आहे ती कायम दुष्काळची परिस्थिती राहणार आहेत. त्यामुळे आम्ही हे पाणी खाली जाऊन देणार नाही. चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि जायकवाडीला प्यायच्या पाण्याची गरज नसताना हे शेतीसाठी पाणी देऊ राहिलेले आणि आमच्या सगळ्यांची शेती उजाड होत चालली. तेव्हा आम्ही आमचा जीव गेला, आमच्या आत्महत्या झाल्या, आम्ही आत्महत्या करणार, आम्ही जलसमाधी घेणार, पण आम्ही बंधारा सोडू देणारच नाही. खऱ्या अर्थाने हे जायकवाडीला जाणारं पाणीच हे चुकीचं चाललेलं आहे. खोट्या माहितीच्या आधारे मराठवाड्याच्या 300 TMCच्या वर पाण्यावर नगरनं दरोडा टाकल्याचा आरोप ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी केलाय. ॲडव्होकेट प्रदीप मराठवाड्याच्या बाजूनं जायकवाडीच्या पाण्यासाठी सर्व याचिकांवर न्यायालयीन लढाई लढतायत. नगरच्या बाजूनी सातत्यानं एक तर पाण्याच्या साठ्याच्या बाबतीतही दिशाभूल केली जाते. आपण सांगितल्याप्रमाणे 22 TMC पाणी तर पण 47 TMC पाणी असा खोटा प्रचार केला जातो. दुसरा एक प्रचार असा होतो की जायकवाडीची क्षमताच कमी आहे पण ती वाढवून सांगण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई होऊ शकते यासाठी गोदावरी प्राधिकरणानं मराठवाड्याकरता 7.89 TMC पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आलं असं अभियंता जायकवाडी प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांनी म्हटलेलं आहे. आज दिनांक 9 डिसेंबर रोजी जायकवाडीमध्ये लाईव्ह स्टॉक 590 दशलक्ष घनमीटर आहे. म्हणजे टक्केवारीच्या भाषेमध्ये बोलायला तर 27.2% आहे. आणि त्या स्टॉकच्या आधारे आपण पूर्ण 31 जुलैपर्यंत नियोजन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा जो रोज 150 MLD आहे. जालना शहराचा पाणी पुरवठा सुमारे 18 MLD. जव्हारमधल्या मोखाडा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईमुळे इथले आदिवासी हवालदिल होत आहेत. पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून आजही कावडीनं पाणी आणावं लागतंय. कुटुंबासह दिवस रात्र पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीमुळे शेती किंवा रोजगारासाठी सुद्धा बाहेर न जाता आल्यानं हे आदिवासी त्रस्त झालेत. हे सर्व आदिवासी रोजगार आणि निदान पाण्यासाठी तरी वणवण करावी लागणार नाही म्हणून मुलाबाळांसह शहराच्या ठिकाणी वीटभट्टी किंवा इमारतीच्या कामासाठी 4 महिने स्थलांतर करणं पसंत करतात. पाणी आम्हाला मिळतच नाही. कुठून आणता पाणी तुम्ही? आम्ही जसं जिरं असलं लांब लांब जिऱ्यानं पाण्यावर जातो दिवसभर
जाता रातचे झोप नाही. पाणी सर पहिले टाकी होती इथे पाण्याची, ती आता 5-6 महिन्यापासून टाकी इथे नाही, ती पडल्या गेली. तर सध्या तरी पाणी पुरवठा बंदच आहे. आणि तर इथं पाण्याचा भयानक प्रश्न आहे. ते इथं पाणी कोणाला भेटतं, कोणाला भेटू शकत नाही. एवढं मोठं 10-15 हजाराची लोकसंख्या इथे. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. कुठली गोष्ट समजून घ्यायची नाही आणि आकांड तांडव करायचा, ही गोष्ट मला असं वाटतं योग्य नाहीये. मुंबईच्या विकासाबाबतच्या समितीवरून वादंग. आपण बघितलं की ज्या प्रकारे आता एक वाद दुष्काळाच्या संदर्भातला तर दुसरा वाद मुंबई विकास समितीवरून आता सुरू झालेला आहे, त्याच्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे. जे या समितीला विरोध करतायत ते मुंबईचे विरोधक आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. पंतप्रधानांवर अविश्वास का दाखवता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईचे 50% प्रकल्प केंद्रावर अवलंबून असल्यानं या विषयावर राजकारण करू नये असंही ते म्हणाले. दरम्यान शिवसेनेनंही सामनातून मुंबई समितीच्या संकल्पनेवर अप्रत्यक्ष टीका केली. काही वादाचा विषयच नाहीये. कुठलीही गोष्ट समजून घेतली, कायदे आपल्याला माहिती असले, संविधान माहिती असलं तर अशा प्रकारचा वादंग तयारच होत नाही. मुंबईच्या संदर्भात सगळे जे प्रकल्प आहेत ते दिल्लीमध्ये जाऊन अडतात, कारण मुंबईच्या प्रकल्पांकरता सगळे कायदे केंद्राचे आहेत. आणि म्हणून मी पंतप्रधानांना विनंती केली की आपल्या अध्यक्षतेखाली जर आपण इथे एक याचा आढावा घेणारी समिती तयार केली तर याला तातडीने मान्यता मिळेल. आता याचा काय संबंध आहे? महानगरपालिकेचे अधिकार यांनी कमी होत आहेत का? आता याचा काय संबंध आहे? अजून सिडकोचे अधिकार कमी होत आहेत का? सरकारचे अधिकार कमी होत आहेत का? कुठली गोष्ट समजून घ्यायची नाही आणि आकांड तांडव करायचा, ही गोष्ट मला असं वाटतं योग्य नाहीये. तुमच्या सहयोगी पक्षाने त्यांनाही मी सांगितलं भूमिका काय आहे आणि त्यांना ती मान्य आहे. स्वतः प्रधानमंत्र्यांनी निवडणूक प्रचारात सांगितलं, जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून सुटणार नाही. हा प्रधानमंत्र्यांनी दिलेलं वचन आहे आणि आमचा प्रधानमंत्र्यांवरती विश्वास आहे. आणि दुसरं त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं आहे ते ब्रह्मवाक्य आहे. जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा धाडस कोणी करणार नाही. आणि जे करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा नरडीचा घोट शिवसेना घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आज तुमची भूमिका भाजप सरकार सोबत आहे की हा ठीक आहे, मुंबईसाठी एक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती असली तर त्याला हरकत नाही, असं मी काही म्हटलेलं नाहीये. आमची भूमिका इतकीच आहे की मुंबईच्या विकासासाठी सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. शिवसेना सुद्धा सरकारमध्ये आहे, कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, त्यावेळेला शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते त्या बैठकीमध्ये आपली भूमिका मांडतील. मुंबईचाच विकास कशाला, इतर शहरांचाही विकास करा असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय. मला असं वाटतं मुंबईसाठी कशाला, नागपूरसाठी पण करता येईल, इतरही शहरांसाठी करता येईल. सगळ्या शहरांचा नीट एकत्र विचार करा ना. एका शहरावरती लक्ष द्यायची गरज नाही. दिल्ली पण आहे, बाकीची शहरं आहेत, पुणे आहे, वाढतंय, नाशिक वाढतंय, नागपूर वाढतंय, मुंबई एकटी कशाला. बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा झाला, पण त्यानंतर आमदार संभाजी पाटील यांच्या समर्थकात झालेल्या हाणामारीचं गालबोट त्याला लागलं. गेल्या 60 वर्षांपासून बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने चाललाय, पण आज एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांच्या समर्थकांनी आपापसातच हाणामारी केल्यानं मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आजच्या महामेळाव्यानंतर संभाजी पाटील यांचे निकटवर्तीय संजय सातेरे आणि स्वयंसहाय्यक चाळके यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. वैयक्तिक कारणावरून झालेल्या हाणामारीनं मराठी माणसात फूट पडल्याची भावना आहे. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. घुमान साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी विक्रमी मतदान. एक ताजी बातमी आहे. घुमान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता विक्रमी मतदान झालेलं आहे. 1074 पैकी 1020 मतदारांनी मतदान केलेलं आहे. उद्या दुपारी 1 वाजता या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
राज ठाकरेंचा नवा लुक डोंबिवलीकरांना पाहायला मिळाला, तो म्हणजे डोंबिवली जिमखाना इथं राज ठाकरे काल चक्क धोतर आणि कुर्ता घालून वावरत होते. राज ठाकरे यांना या नव्या लुकमध्ये बघून डोंबिवलीकरांना सुखद धक्का बसला. त्यानंतर नागरिकांना त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही. मग राज ठाकरेंनीही मनमुरादपणे लोकांसोबत फोटो काढले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. महाराष्ट्रामध्ये इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.